श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, लाख पुरुष को आदेश आदेश आदेश। आज असा विषय घेऊन आलो आहे की जो जास्त करून लोकांच्या आवडीचा विषय आहे आणि तंत्राला लोक ह्याच दृष्टिकोनाने बघतात। तो विषय म्हणजे भूतबाधा। जेव्हा ही अशी बाहेरील शक्ती दुष्टात्मा एखाद्याच्या शरीरावरती हावी होते तेव्हा लोक जास्त करून एखाद्या तांत्रिकाकडे किंवा कोणी असं जे बाहेरची बाधा बघतो त्याच्याकडे घेऊन जातात। तर कधीकधी काही सामान्य जनमानसांच्या मनात असा प्रश्न येतो की हे जे तांत्रिक भूतबाधेचं निवारण करतात तसं आम्ही केलं तर होईल का किंवा ती करता येईल का? तर हो, नक्कीच येईल। कसं येईल? तर शाबरी मंत्रेच्या शाबरी विद्येच्या द्वारे हे शक्य आहे। तर नाथांनी शाबरी विद्येचं कवित्व केलं, त्याची रचना केली आणि जर खऱ्या अर्थी सांगायला झालं तर नाथांनी शाबरी मातेला प्रकट केलं, तिला साकार रूप दिला आणि त्याचं कारण असं आहे की ह्या मंत्रांचा ह्या शक्तीचा जनमानसांसाठी उपयोग व्हावा, त्यांचं रक्षण व्हावं, त्यांचे कल्याण व्हावं आणि स्वतःचे रक्षण करावं म्हणून ह्या मंत्रांची उत्पत्ती झाली। आणि असं नाही आहे की तंत्रामध्ये फक्त भूतबाधेवरतीच इलाज केला जातो। तंत्राद्वारे आपण कुठल्याही वस्तूचा इलाज करू शकतो, पण नाथांनी हे नेहमी सांगितलं आहे की अगोदर आपण आपले जे काही कर्म आहेत ते केले पाहिजेत। म्हणजे आता जर ज्वर म्हणजे ताप आला असेल तर पहिला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे किंवा अन्य उपाय जे काही असतील ते करणं गरजेचं आहे। त्यानंतर जर अगदीच कशाची साथ नसेल तर तंत्राला हात घालणं गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला काही प्राप्त नाही होणार। ते तंत्राची देखील शक्ती आहेच, परंतु त्यासोबतच कर्मशक्ती देखील असलं पाहिजे, कर्मयोग देखील असलं पाहिजे। असं तर आजचा मंत्र हा भूत प्रेत यांच्यापासून रक्षणार्थ मंत्र आहे आणि मंत्रामध्ये जवळजवळ सर्वच वाईट शक्तींना बांधून ठेवलं आहे व बांधून ठेवणारा दुसरा तिसरा कोणी नसून महाबली हनुमंत आहे। स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला आपण गुरूंना नमस्कार करून हनुमंताला सर्व दुष्ट शक्तींचं बंधन घालायला सांगतो व शेवटी मंत्राचं बंधन करून म्हणजे आपण जे शेवटी बोलतो शब्दसाचा पिंडकाचा फुरोमंत्र ईश्वरवाचा किंवा सतनाम नमो आदेश किंवा शब्दसाचा पिंडकाचा चलो मंत्रेश्वर वाचा फुरो मंत्रेश्वर वाचा किंवा ईश्वर वाचा असं जे आपण मंत्र आहे सर्व मंत्र शेवटी बांधले जातात जेणेकरून कर्मसिद्धी होते। तर असं करून हा मंत्र बांधला गेला आहे। मंत्राची विधी मी दरवेळी सोपी सांगतो, जे काही मंत्र सांगतो ते सोपे असतात। आजचा मंत्र थोडासा मोठा वाटू शकतो, म्हणजे हा मोठा मंत्र तर नाही आहे। जे साधक आहेत जे या तंत्रक्षेत्रात आहेत त्यांना माहिती आहे की शाबरी मंत्र हे किती मोठे मोठे असतात, पण हा मंत्र त्यानुसार छोटाच आहे, परंतु याची विधी तेवढीच सोपी आहे। ठीक आहे, तर जसं मी माझ्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की शाबरी मंत्र जे मंत्र लहान असतात त्यांची विधी कठीण असते आणि जे मंत्र मोठे असतात त्यांची विधी सोपी असते। तर असो, मी तुम्हाला मंत्र सांगतो, त्यानंतर तिला सिद्ध कसं करायचं आहे ते सांगेन आणि त्यानंतर त्याचा प्रयोग कसा करायचा आहे तेही सांगेन। तर मी मंत्र सांगतो, ऐका व
मंत्र स्क्रीनवरती देखील दाखवला आहे, जेणेकरून त्याचे उच्चार तुम्हाला स्पष्ट समजतील. मंत्र असा आहे, ओम नमो आदेश गुरुजी का, बांध बांध हनुमान, बांध एंतरी बांध, झोपडो बांध डाकण, बांध शाकण, बांध भूत प्रेत, 84 चेटक बांध, खेराली पीर बांध, अष्टकोटी शक्ति बांध, संतोष दृष्टि बांध, न बांधे तो माता अंजनी की दुहाई, शब्द साचा पिंड काचा, पुरो मंत्र ईश्वर वाचा. मी मंत्र पुन्हा सांगतो, नीट आहे का. ओम नमो आदेश गुरुजी का, बांध बांध हनुमान, बांध एंतरी बांध, झोपड़ो बांध डाकन, बांध शाकन, बांध भूत प्रेत, 84 चेटक बांध, खेरली पीर बांध, अष्टकोटी शक्ति बांध, संतोष दृष्टि बांध, न बांधे तो माता अंजनी की दुहाई, शब्द साचा पिंड काचा, फुरो मंत्र ईश्वर वाचा. तर असा हा मंत्र आहे. तर मी आता ह्याची विधी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. हा मंत्र जो आहे याचा अनुष्ठान 11 दिवसांचं आहे. ठीक आहे, 11 दिवसात हा मंत्र सिद्ध करून होईल, पूर्ण होईल हा सिद्ध करून. तर प्रत्येक दिवशी या मंत्राची एक माळ म्हणजे 108 मंत्रजाप पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या 11 दिवसात काही नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे. तर ते नियम असे आहेत की पहिलं म्हणजे तर हा हनुमंतांचा मंत्र आहे, त्यामुळे रोज या 11 दिवसांपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे. आपण ह्या साधनेच्या कालखंडात कोणतंच व्यसन करू नये. दारू मदिरा जमल्यास कांदा लसूणचा देखील त्याग करणं ह्या साधनेमध्ये सांगितलं आहे. पण जर कांदा लसूण त्याग करणं नाही जमलं तरी हरकत नाही, पण व्यसन नसावं कोणतंच. म्हणजे अगदी चहा किंवा हल्ली कॉफी घेतात ना, ते सर्वही नको. तिसरी वार्ता म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजन करायचं आहे. हनुमंतांना मांस चालत नाही. मांस तंत्रामध्ये चालतो, पण तो त्यात आपल्या शाबरी विक्रीशी त्याचा काहीच संबंध नाही. आता मी कित्येक साधक पाहिले आहेत, कित्येक मी यूट्यूबवरती चॅनल्स देखील पाहिले आहेत, ज्यात असं सांगतात की कानिफ बाबा मांसाचं भक्षण करायचे, मदिरापान करायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की अन्नामध्ये भेद नसावा, मांसाहार किंवा शाकाहारी किंवा अन्न कसंही असावं, ते आपण परब्रह्मस्वरूप असून आपण त्याला ग्रहण करणं अपेक्षित आहे. खरी वार्ता आहे. परंतु जिभेच्या चवेसाठी जर मांस भक्षण केलं तर हे पापाचंच लक्षण आहे. कोणतीही वस्तू जी आपण जिभेच्या मजेसाठी आपण ग्रहण करतो हे पापाचं लक्षण आहे. जेवढी भूक आहे तेवढं खाणं, अन्न म्हणून खाणं, परब्रह्म म्हणून खाणं, श्री नवनाथ महाराज, श्री गुरु, श्री इष्टदेव यांचा प्रसाद म्हणून खाणं हे सोयीस्कर आहे. हे पाप कर्मात मोजलं नाही जात. परंतु जे आपण अधिक खाणं खातो किंवा जे आपण आपल्या जिभेच्या लालसेनुसार खातो त्या गोष्टी पापामध्येच येतात. आणि एखाद्याच जीव घेऊन आपण आपलं पोट भरणं हे कितपत खरं आहे हे मला तरी, म्हणजे मी यूट्यूबवरती पाहिलेले ते व्हिडिओजनुसार सांगतो आहे. माझ्या तरी ऐकिवात असं नाही आहे की कुठल्या नाथांनी कधी मांस खाल्लं आहे. जे नाथांचे पहिले नाथ आहेत श्री गुरुवर्य मच्छिंद्रनाथ यांच्या आपण चरित्रामध्ये पाहिलं की त्यांनी संन्यासाश्रम जेव्हा पत्करला, जेव्हा त्यांनी संन्यासाश्रम स्वीकार केला, तेव्हा
त्यांचं कारण असं होतं की त्या माशाला वेदना नको व्हाव्या म्हणून त्यांनी त्यांचं घरदार सोडलं त्यावेळेस. ते फक्त एक निमित्त झालं, मान्य आहे, पण त्यावेळेस ती जी कथा होती, मी जी व्हिडिओ सांगितला आहे, तुम्ही जर ऐकला नसतील तर तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये आहेत, तुम्ही पाहू शकता. पण त्याचा प्रारब्ध असा भेटतो आपल्याला. मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की नाथांनी देखील जीव हत्येसाठी कधीच पुढाकार केला नाही आहे किंवा कधीही त्यांनी त्याचं समर्थन केलं नाही आहे. जीव हत्या ही पापच आहे. असो, तर मांसाहार करायचा नाही आहे, कुठलंही व्यसन करायचं नाही आहे, ब्रह्मचार्यता राखायची आहे. चौथी गोष्ट म्हणजे ह्या 11 दिवसात आईवडिलांचे चरण स्पर्श केल्याशिवाय दिवसाची सुरुवात नाही झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी उठून व्यायाम आदी करून सर्व काही तुमचे सकाळची क्रिया करून जेव्हा तुम्ही आंघोळीला जातील आणि आंघोळ झाल्यावरती सर्वात पहिली तुम्हाला गोष्ट करायची ती आईवडिलांची चरणस्पर्श करूनच ही साधना सुरुवात करायची आहे. त्याशिवाय काही ही साधना फलीभूत होणार नाही. 5वा नियम असा आहे की शाकाहार जेवण तर करायचंच आहे, पण जेवण हे फक्त एकाच वेळी करायचं. म्हणजे दिवसा रात्री असं नाही, एकाच वेळी करायचं आहे. पण ह्या नियमाला जर पालन केलं नाही तरी पण हरकत नाही आहे, याची सिद्धी भेटते. पण जर जमल्यास ह्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. जर नाही केलं तरी पण एवढं काही सिद्धी भेटत नाही असं नाही, या मंत्राची सिद्धी भेटते. असो, ते हे सर्व नियम होते. आता 11 दिवसांपर्यंत कसं करायचं हे सांगतो. एका घरावरती पूजेची चौकीवरती, चौकी नसेल तर पाट पण चालेल, एखादा पाटावरती लाल कलरचा आपल्याला वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती प्रभू श्री हनुमंतांची प्रतिमा किंवा मूर्ती असेल, विग्रह असेल तर चालेल, पण विग्रह शक्यतो टाळा असं मी सांगेन. प्रतिमा ठेवा किंवा प्रतिमा विग्रह नाही करायचा आहे, ते एखादं प्रतीक ठेवा. प्रतीक म्हणजे सुपारी असावी किंवा नारळ असावा, जो 11 दिवसांपर्यंत तुम्ही सांभाळू शकाल असा. ते ठेवल्यावरती त्यांचं षडोपचार पूजन करावं. म्हणजे विग्रह असेल, जर प्रतिमा असेल तर लक्षात ठेवा, जर प्रतिमा असेल ना तर ती प्रतिमा राम, लक्ष्मण, सीतासोबत हनुमंत विराजमान आहेत अशी प्रतिमा ठेवा. शक्यतो नसेल तर एकटी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली तरी हरकत नाही. असो, षडोपचार पूजा केल्यानंतर तुम्ही लाल आसनावरती रक्तचंदनच्या मायेने या मंत्राचा जप करायचा. जर रक्तचंदन नसेल तर रुद्राक्षाची माळ चालेल, आणि जर रुद्राक्षाची माळ पण नसेल तर एकदम क्वचित असं, म्हणजे मी सांगतो की खूप असं करू नका. रक्तचंदनची माळ तर भेटते, पण जर अगदीच कधी अवेलेबल नसेल, एखाद्या वेळेस अवेलेबल नसते, आता कितीही कोणी साधक असला तरी पण त्याच्या घरी एखादी माळ असतेच. एखादी तुळशी माळ असणं गरजेचं आहे. आता जास्त करून मी बघतो ना, तर मग ज्या दुकानात तुळशी माळ म्हणून विकल्या जातात, ही जास्त करून कडुलिंबाचं झाडाचे लाकडं असतात. पण तुळशी माळ असणं अपेक्षित आहे. ह्या 3 माळींशिवाय दुसरी कोणती माळ आपण ह्या साधनेत प्रयोग करू नाही शकत. ठीक आहे. माळ अभिमंत्रित असावी, प्राणप्रतिष्ठित असावी. प्राणप्रतिष्ठित नसेल आणि जर काय बोलतात त्याला, तुम्हाला ही साधना करायची आहे, माळ आणली, तर शक्यतो गुरूंचा स्पर्श त्या माळेला झाला आहे असं तरी तुम्ही फक्त एवढं तरी करा. त्या गुरूंकडून जर प्राणप्रतिष्ठित करून घेता येत असेल तर तेवढं करा. ठीक आहे. तर 11 दिवसांचा आपल्याला ही साधना करायची आहे. दररोज एक माळ जपायची आपल्याला. ठीक आहे. या शेवटच्या दिवशी आपल्याला
शेवटचे 11 मंत्र आहुती द्यायची. ठीक आहे. आहुती म्हणजे तुपाची आहुती असेल ती. ही आहुती जर आहुती द्यायला जमत नसेल हवनामध्ये, हवन काही एवढा मोठा नाही करायचा, लहानसा छोटासा आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कुठल्या तरी पात्रामध्ये आपण हवन करू शकतो. त्याच्यात काही हे नाही आहे, फक्त आहुती द्यायची. कापूर असेल आणि गाईचं शेणी असेल त्यावरती आपण आहुती देऊ शकतो, हरकत नाही. ते सर्व झालं की मग हा मंत्र सिद्ध होईल. अशा प्रकारे हा मंत्र पूर्णपणे सिद्ध होईल. त्यानंतर मी आता मंत्राचा प्रयोग कसा करायचा सांगतो. तर एकदा का मंत्र हा सिद्ध झाला की त्यानंतर जेव्हाही तुम्हाला याचा वापर करायचा असेल तेव्हा ह्या मंत्राचा उच्चार करून 21 वेळा एखाद्या पाण्यावरती, म्हणजे पेल्यामध्ये पाणी घ्या आणि 21 वेळा मंत्र म्हणून त्या पाण्यावरती फुंकर मारा आणि ते पाणी एखाद्या भूत प्रेतादी ग्रसित व्यक्तीला तुम्ही पाजा. आणि त्यानंतर ह्याच मंत्रांनी अभिमंत्रित करून एक दोरा, लाल दोरा त्याच्या मनगटावर बांधा, जेणेकरून भूत प्रेतादी बाधा नष्ट होऊन जाईल आणि त्या व्यक्तीला कधीच ती बाधा होणार नाही. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्रीनाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलख निरंजन आदेश.